नमस्कार दोस्तांनो. काल बघा तुम्हाला सांगतो इतकं भ्या दाखवलं पावसानं. काय राव सगळं याल तोडलेलं बघा इथं आणून ठेवलेत बघा शेडमध्ये. कारण का बाहेर भिजलं तर जनावराला घालायचं काय, म्हणून तुम्हाला सांगतो कसं तरी चलाखीनं जाऊन ही भुईमुगाच्या शेंगाचं याल आणलं बघा. आणि इथं घरातच ठेवलं, म्हणजे अजून ह्याला हाडकू वाटलं नाही काय नाही. पण असू द्या, ही काय मसाल्याला टाकायचं म्हणलं आता हा याचं कळं उचलायचं टाकायचं. पण काल इजा इतक्या चमकत होत्या राव, पोरंसुद्धा व्यवस्थित बिहरी होती. पण पोराने काय केलं, लगेच खिडक्या दरवाजे लावलं आणि बसले घरात. कारण का विजांच्या कडकडाटसह वारा बी लय सुटते हो. आणि आमच्या इथं नुसतं 4 ठेंब आलं थोडं थोडं गरजून. पण साईडनं आटपाडीच्या बाजूनं इकडं माळशिरसकडं अकोलोज अक्कलकोट मंगळवेढा या परिसरात तुम्हाला सांगतो चांगला बऱ्यापैकी पाऊस झाला. आमच्याकडे नुसतं भ्या दाखवून गेलं आणि इजा तर नुसत्या काढाडती. अरे काय सांगतो, पोरं तर म्हणायचे आबा वीज खाली कशी पडती, वरनं खाली कशी पडते. आता काय सांग, हे काय होते, वर आकाशात वेगानं वारं वाहतं, त्यामुळं त्या ढगांच्या गळगळातून वीज चमकते. पहिल्यांदा वीज चमकते पुन्हा आवाज येतो आकाशात. आणि तुम्हाला माहीतच आहे, आकाशात विजा चमकत असताना झाडाखाली बसायचं नाही, झाडावर तरी विजा लय पडते. सुरक्षित ठिकाणी उंच टेकडावर जायचं नाही, डबऱ्यात असं पाय दुमडून बसायचं असते. तर पण शक्यतो ह्या अवकाळीमध्ये घरी गेलेलंच पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो पोरं, तुम्हाला सांगतो आज लय, तुम्हाला सांगतो आज नादवली ती शेंगा वाळू घातली आहे. आणि मग आज काही शेंगा तोडायला काही गेलंच नाही कोण. का तर पुन्हा अजून पाऊस आला तर करायचं काय. पाऊस आल्यानंतर पुन्हा शेंगा गुदमरून जाते, त्या वाळवा येत नाही त्या, आणि यालाच वाटलं होतं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो काय गेलंच नाही शेंगाला. बसलो आपला आता निवांत. काय करता? आय बापू बसलोय आता, काय करतोय तू? हे पोरं बघा लगेच या, अरे गंध लावायची यालाची तकडं तुडवायचं रे बापू. आता ही शेवटचं याला येतं मग, आता शेंगा संपत आलेल्या, म्हणून म्हणलं आता ही गंजीव नेऊन यायला लावायची नाही. तर हे आपलं ताजं ताजं मसाला टाकायचं. सकाळी तुम्हाला सांगतो मसाला टाकायचं ताजं ताजं, आणि आता बी ही 4 वाजता ताजं ताजं टाकायचं. पण ह्याला पोग आहे का, हळू बारकं पोगले येते घेऊ ही होय, असलं खात जावा हवाच जोडून होय. आपण शेंगा घेऊ मस्त तू तोडून घ्या, खावा खावा. बघा ही शेंगा तुम्हाला सांगतो आता शेवटच्या टप्प्यावर आली त्या. आता ही वाळवून टाकायला तुम्हाला सांगतो मस्तपैकी. आणि तुम्हाला सांगतो मसराशने आपल्याला तुम्हाला सांगतो दिवसा जेवढ्या तोडल तेवढी मसरच खाते. पण असू द्या, खाऊ द्या. ओलं मसराला टाकलेलं चांगलं असते आणि दूध पण भरपूर वाढतंय ना. ओलं नाही टाकणं म्हणजे काय. उन्हाळा कसला पडलाय राव, लय उन्हाळा पडलाय बघा, जोरात इतका उन्हाळा पडला की बोलायचं काम. काय करताय आणू, वर सटल म्हणलं आणू. नको नको बघा, आज काय कटरची वैरणच केली नाही बघा. का बरं केली नाही माहिती आहे का, आज म्हणलं याला टाकून संपावतं. पुन्हा ह्याचं यालाचं पालं बिल्ले पडते ना वाळ, म्हणजे म्हणून ओलं ओलं आपलं टाकलं याला. तुम्हाला सांगतो मसालाशनी. आणि आता तुम्हाला सांगतो आज वैरण काय कुटी करायची नाही, उद्याला मात्र वैरण कुटी करून टाकायची नाही. उद्या शेंगा काढायची, शेंगा काढायला लागली मग पुन्हा काही टेन्शन नाही. जायचं तुम्हाला सांगतो आणायच्या मस्तपैकी. लय डोक्याला ताप आहे बघा. आणि तुम्हाला सांगतो ती डबऱ्यात पाणी साठवून पुन्हा डबऱ्यात कसं झालं माहिती आहे का, पाणी ठिबकवर काय होतंय लवणातल्या बाजूला ज्यादा पडतंय आणि वरच्या बाजूला पाणी कमी पडतंय, त्यामुळे जास्त पडतंय त्या बाजूला. तुम्हाला सांगतो शेंगा उगवायला लागली त्या.
आता जरी एखादा डाळा उपासला तर त्याला 2-3 शेंगा उगवायला लागली. काय करायचं? आता तुम्हाला सांगतो, रातच्या वाऱ्यामध्ये निवारा बी केलेला सगळा इस काढून गेलाय. आता काय करायचं, शेंगा डाळं उपसायचं आणि घरी येऊन तोडायचं सावलीला आपण निवांत. आता म्हणलं अर्धा-भर तास बसावं, म्हणलं जरा विश्रांती घ्यावं. ऊन लय पडले हो. असल्या उन्हात फिरून चालतंय का? बापू मला एक तांबा हांगला, पाणी ताण लागलेलं आहे बापू. आमच्या डेऱ्यातलं गार पाणी. बर बर. कसं आहे माहिती आहे का, उन्हामुळं ताण लागते, नरड्याला कोरड पडते. काय करायचं? जाऊ आपल्याला याला उपसा जायचं आहे, तांब भरून घेऊन या. हं? आणि तांब भरून आता ताण लागली बापू. मग काय, ऊन कसलं आहे या उन्हामुळे तुम्हाला वाटत ना. आता जरा थोडं म्हणलं ऊन खाली होऊ द्यावावं, आणि ऊन खाली झालं की पुन्हा तुम्हाला सांगतो जायचं तसं डाळं उपसायचं आणि हिथं आणून तोडत बसायचं निवांत. टेन्शन नाही बघा, हे लय कुठं नाही तुम्हाला सांगतो. तरी औंधा कधीच पाऊस असा उन्हाळ्यात पडत नाही, पण औंधा उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो एक 8-10 दिवस गेलं की आलाच पाऊस, पुन्हा 8-10 दिवस गेलं की आलाच पाऊस. सगळ्या उन्हाळ्यातच पाऊस पडतोय, मग पावसाळ्यात काय करणार? कोड आहे, मनामध्ये एक शंका आहे, काय करायचं? आणि या अवकाळी पाऊस सगळं तुम्हाला तो नुकसान करायला येते, शेतकऱ्याचं नुकसान. नाही तर तुम्ही शोधत असताना पाणी भरपूर पित जावा, पाणी भरपूर पित जावा. बघा पाणी पिलं बघा, गार पाणी होतं बघा, बापून आणलं. बापा तू पाणी पी, आणूला पाणी दी. बघा ताण इतकी जी लागली होती, पाणी पिलं आता बरं वाटायला लागलं. आज आईस्क्रीमवाला पण यायचा आहे, अरे आईस्क्रीमवाला येणार आहे, भरपूर गारी खायच्या. अरे त्याला आधी आईस्क्रीम म्हणते दे, पुन्हा गारीगार म्हणते दे आपल्या भाषेत. बघू पाणी पाहिजे, काय पाणी. बघा उन्हाळा कडक आहे दोस्तांनो, तुम्ही सुद्धा शक्यतो उन्हाचं कामं टाळा. जी कामं करायची ती सकाळपारी करायची आणि संध्याकाळी 4च्या पुढं. मी पण आता काय करणार आहे, ऊन खाली 3च्या पुढं होतंय, मग 3 वाजता जाणार आणि आणणार, मग इथून निवांत आपलं तोडत बसायचं निवांत. तुम्हाला सांगतो निवांत. मग काय, बापू हाय याला उपासते, बापू उपासणार आहे यार. बापूला गंज लावा येते, यार उपसायचे बघा, वैरण टाका येते बापूला, येते ना बापू वैरण टाकायचं. बापाला दूध सुद्धा काढायला येते म्हशीच. बाहेर दुसऱ्या म्हशी काढते ना, पण याला दूध जरी येठत नाही. मसर तुम्हाला सांगतो जरा जड आहे ती लय खाती. तेव्हा बादली भरून दूध निघतंय, तेव्हा बापूला काही जमत नाही. बापू अजून बारका आहे, बरोबर बापू. केशव काय घातले बापूला? आता पोगा शेंगा भाजल्या नाही, शेंगा भाजली त्या भाज्या आता वल्या शेंगा संपल्या आता, पण नाही ते आता पुन्हा वाळ्या शेंगा आहे त्या. कळलं का? लय उन्हाळा पडलाय दोस्तांनो, तुमच्याकडे असा उन्हाळा आहे आणि तुमच्याकडे गारपीट झाली का, अवकाळी पाऊस पडला का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.